नमस्ते बाय टू फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर तुमचं आठवड्याचं जे पण हेअर केअर रुटीन आहे ना, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 3 वस्तू ॲड करायच्या आहेत. म्हणजेच की 3 वस्तू ज्या आहेत त्या केसांना लावायच्या आहेत. आणि तुमच्या केसांच्या ज्या पण समस्या असतील, म्हणजे केस गळती असेल किंवा केस लांब होत नसतील, केस दाट नसतील, केसांमध्ये चमक नसेल किंवा बाकीच्या ज्या पण समस्या आहेत, त्या 3 वस्तू जर तुम्ही लावलात किंवा आठवड्यामधून त्या 3 वस्तू तुम्ही रुटीनमध्ये घेतला तर तुमच्या सगळ्या केसांच्या समस्या ज्या आहेत त्या कमी होतील. त्यासाठी बघा, घरामध्ये जास्वंदाचं जे फूल आहे ते घेतलेलं आहे आणि बाकीच्या वस्तूसुद्धा इथं मी ठेवलेल्या आहेत, तुम्हाला समोर दिसत आहे. तर या वस्तूंपासून आपल्याला तेल बनवायचं आहे, केसांसाठी तेल बनवायचं आहे. तर त्यासाठी बघा, कडुलिंबाचा थोडासा पाला, 2 आवळे, कढीपत्ता, जास्वंदाची फुलं, भिजलेला मेथीदाणा 2 चमचे, 1 संत्रा, 1 कांदा आणि जास्वंदाच्या फुलाची पानं जी असतात, म्हणजे की जास्वंदाच्या झाडाची जी पानं असतात ते घेतलेलं आहे आणि ॲलोवेराचं 1 पान घेतलेलं आहे, म्हणजे कोरफडीचं 1 पान घेतलेलं आहे. रात्री मेथीदाणा भिजायला घातला होता 2 चमचे आणि मस्त भिजून आता टम झालेला आहे. तर चला सुरुवात करू. बघा कसं बनवायचं हे हेअर ऑइल. तर सगळ्यात अगोदर आपण ज्या पण वस्तू घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत, कारण की यावरती धूळ माती वगैरे साठलेली असते. प्रदूषणामुळं या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा दूषित झालेल्या असतात. त्यामुळं वरची जी पण धूळ माती म्हणा किंवा काही औषधं असतात मारलेली फुलांवरती म्हणा, कीड वगैरे लागू नये किंवा झाडाची वाढ व्यवस्थित व्हावी यासाठी काही औषधं मारलेली असतात. त्यामुळे या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या धुवून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कोरफडीचं जे पान असतं ते जेव्हा तुम्ही कट करता कोरफडीला आणि त्यानंतर लगेच आपल्याला ते पान जे आहे ते पाण्यात घालून ठेवायचं असतं 5 ते 10 मिनिटासाठी, कारण की त्या पानामधून एक लिक्विड बाहेर येत असतं जे की पिवळसर रंगाचं असतं. ते जर या तेलामध्ये वगैरे मिक्स झालं किंवा केसांना चुकून जरी लागलं ना, तर ते विषाचं काम करेल आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. त्यामुळं कोरफडीचं पान जे आहे ते काय करायचं, व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि जिथं कट केलेला आहे ना तिथून तो द्रव बाहेर येत असतो, तो गेला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला धुवायचं किंवा पाण्यात जरी टाकलं ना 5-10 मिनिटासाठी तरीसुद्धा तो द्रव जो आहे तो निघून जातो पाण्यासोबत. तर बघा, इथं सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या धुवून घेतलेल्या आहेत आणि ज्या वस्तू आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत त्या कट करून घेऊ आपण. तर कोरफडीचं जे पान असतं त्याचे काटे जे असतात ते तुम्ही हवं तर काढून टाकू शकता, नाही म्हटलं तर या पद्धतीनं कट करून घ्या. जर खूप मोठं पान असेल तर तुम्हाला अर्धं पान पुरेसं आहे. तर हे जे पान आहे खूप पातळ आणि छोटं आहे, त्यामुळे मी इथं संपूर्ण पानाचा वापर करते. तर कोरफडीचं पान नक्की घाला या तेलामध्ये, केसांना डबल फायदा मिळणार आहे. तर बघा, जास्वंदाचं फूल घेतलं धुवून, त्यानंतर कढीपत्ता, लिंबाचा पाला, कोरफड या वस्तू ज्या आहेत त्या इथं एका प्लेटमध्ये मी काढून ठेवत आहे. आणि इथं हे जे आहे आवळा आहे, तर आवळ्यामधलं बी जे आहे ना ते आपल्याला काढायचं आहे. बियाचा इथं आपल्याला वापर अजिबात करायचा नाही आहे. वरती जो गर असतो तो आपल्याला हवा आहे. तर अशा पद्धतीनं आवळा कट करून घेऊ शकता आणि त्यातलं बी जे आहे ते वेगळं करू शकता. तर दोन्ही आवळे आपल्याला घालायचे आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की एवढं झंझट करण्यापेक्षा साधं सोपं सिंपल जे तेल बनवता येईल ते जर तुम्हाला बनवायचं असेल तर फक्त आणि फक्त आवळ्यापासून सुद्धा तुम्ही तेल बनवू शकता. काय करायचं, आवळा कट करून घ्यायचा आणि मिक्सरला वाटून घ्यायचा आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये त्याला शिजवून घ्यायचं आणि ते जे उरलेलं तेल असतं ना ते तुम्ही केसांना लावू शकता. पण हे जे आता आपण बनवतोय ना ते खूप जास्त स्ट्रॉंग तेल आहे आणि तुमच्या केसांच्या वाढीसाठी म्हणा किंवा केस गळती बंद होण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, अर्ध्या संत्र्याची साल घेतलेली आहे. संत्रा जो घ्यायचा आहे तो चांगला पिकलेला घ्यायचा आहे आणि त्याची वरची साल आपण काढून घेतलेली आहे. आणि इथं बघा, आपल्याला कांदा घ्यायचा आहे. कांदा कोणत्या रंगाचा घ्यायचा आहे, तर या रंगाचा कांदा आपल्याला हवा आहे. लालसर कांदा घ्यायचा आहे, आपल्याला पांढरा कांदा वगैरे वापरायचा नाही आहे. तर 1 मोठा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा कट करून घेतला. आणि इथं मेथीदाणा जो भिजलेला आहे त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, पाण्याची आवश्यकता नाही आहे. तर सगळ्या वस्तू आपल्याला एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत आणि व्यवस्थित हे सगळं जे आहे ते बारीक वाटून घ्यायचं आहे, चांगली पेस्ट करायची आहे. याला पाण्याची वगैरे आवश्यकता नाही आहे वाटताना, कारण की कांदा आहे, कोरफड आहे आणि मेथीदाणासुद्धा भिजलेलाच आहे, त्यामुळं पाणी घालायची वरून अजिबात गरज नाही आहे. सगळ्या वस्तू आपल्या रेडी आहेत. तर चला याचं वाटण बनवून तयार करू. हवं तर तुम्ही मिक्सरला वाटू शकता, नाही म्हणलं तर तुम्ही ज्या पण पद्धतीने वाटण बनवता त्या पद्धतीने वाटून, फक्त काय करायचं आहे, हे बारीक वाटलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे. मोठाट ठेवायचं नाही, बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा,
इथं एक फूल दिसतंय, पण सुकलेली फुलंसुद्धा माझ्याकडे आहेत. म्हणजे 2-3 दिवसाची मी फ्रीजमध्ये फुलं जे आहे ते जमा करून ठेवली होती आणि ते 5-6 फुलं आणि एक फ्रेश फूल घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे जास्वंदाचं फूल नसेल तर तुम्ही काय करू शकता, सुकलेली फुलं किंवा नर्सरीमध्ये जी खाली पडलेली फुलं असतात तीसुद्धा यासाठी वापरू शकता. तर जर ते सुद्धा तुम्हाला मिळणं शक्य नसेल तर मग लास्टला तुम्ही काय करू शकता, जास्वंदाची जी ऑनलाईन पावडर मिळते ती तुम्ही यामध्ये घालू शकता. कारण की बऱ्याचदा होतं काय की काही जणांकडे जास्वंदाची फुलं जी आहे ते मिळत नाहीत. त्यामुळे सांगते त्यांच्यासाठी जर तुमच्याकडे जास्वंदाची फुलं नसतील तर तुम्ही लास्ट पर्याय म्हणून काय करू शकता की जास्वंदाची रेडीमेड पावडर इथं वापरू शकता. तर सगळ्या वस्तू मिक्सरला लावलेल्या आहेत आणि बारीक वाटण करून घेतलेलं आहे. तर बघा इथं या पद्धतीनं वाटण जे आहे ते आपलं रेडी आहे. आणि हे काय करायचं आता आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे. खूप जास्त बारीक पेस्ट झालेली आहे आणि असंच हे वाटण आपल्याला हवं आहे. तर काय करायचं आहे बघा, या पद्धतीने तुम्हाला जवळून दाखवते मी. हे असं वाटण जे आहे ते तयार, एकदम चिकट व्हायला हवं हे. त्यामुळं एकदम व्यवस्थित वाटून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर वाटण तयार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक लोखंडाची कढई घ्यायची आहे. बघा बऱ्याच ताई काय म्हणतात, आमच्याकडे लोखंडाचं भांडं नाही आहे किंवा लोखंडाची कढई नाही आहे, तर आम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये करू का ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये करू. तर जर तुम्हाला ताईंनो चांगला रिझल्ट हवा असेल तर कधीही लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी म्हणा किंवा अशा पद्धतीची जे तेल असतात ती तयार करणं तितकंच महत्त्वाचं असतं, ज्यामुळं तुमच्या त्या वस्तूमध्ये लोहगुण उतरतील आणि लोहगुण आपल्या केसांसाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात. त्यामुळं शक्यतो एखादी लोखंडाची कढई जी आहे ती खरेदी करून नक्की ठेवा. तर बघा इथं मी हे घाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे घाण्याचं तेल मिळत नसेल तर तुम्ही काय करू शकता, पॅराशूटची जी बॉटल असते ती घ्या. कोणत्याही प्रकारचं सुवासित तेल वगैरे घ्यायचं नाही आहे, तर नॉर्मल साधं तेल घ्यायचं आहे खोबऱ्याचं आपल्याला. आणि खोबऱ्याच्या तेलामध्येच हे बनवायचं आहे. दुसरे कोणतेही तेल यामध्ये आपल्याला शक्यतो वापरायचे नाही आहेत, घालायचे नाही आहेत. प्युअर खोबऱ्याचं तेल जर मिळत असेल तर तेच यामध्ये वापरायचं आहे. तर घाण्याचं तेल घेतलेलं आहे 250 ग्राम आणि ते आता गॅसवरती ठेवलेलं आहे. आता बघा इथं आपल्याला काय करायचं आहे, खूप जास्त तेल गरम होऊ द्यायचं नाही. तेल जेव्हा थंड असतं तेव्हाच आपल्याला हे वाटण जे आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे. जर तुम्हाला जमत नसेल, चुकून जरी तुमचं तेल जे आहे ते खूप जास्त गरम झालं आणि तुम्ही यामध्ये हे वाटण घातलं तर तेल उडण्याची शक्यता असते आणि त्यामुळं तुमचा हात जो आहे तो जळण्याची शक्यता असते. त्यामुळं जर एवढं जमत नसेल, तुम्हाला लक्षात येत नसेल की तेल किती गरम झाले काय, तर सरळ सरळ तुम्ही थंड तेलामध्ये खालीच तुम्ही काय करू शकता, हे वाटण जे आहे ते तेलामध्ये घालून मग गॅसवरती कढई ठेवू शकता. तर बघा अशा पद्धतीने हे वाटण जे आहे ते तेलामध्ये घातलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बघा इथं प्रॉपर आपल्याला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. जरी तुम्ही घाई केली तर तेल जे आहे ते जळू शकतं आणि तेलामध्ये कोणत्याही प्रकारचे याचे गुण जे आहे ते उतरत नाहीत आणि उतरले तर ते जळाल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होण्याऐवजी तोटासुद्धा होऊ शकतो, नुकसानसुद्धा होऊ शकतं. त्यामुळं इथं एकदम स्लो गॅसवरती सगळं हे जे वाटण आहे ते शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः 20 ते 25 मिनिट लागू शकतात, शकतं. गॅस तुमचा खूपच जास्त, म्हणजे आता बघा जरी म्हणलं स्लो गॅस म्हणलं तरी पण थोडंसं कमी जास्त प्रमाण गॅसचा जे आहे ते असतंच. त्यामुळं 20-25 मिनिट किंवा अर्धा ताससुद्धा लागू शकतो आणि त्यामुळं तेवढा वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. मध्ये या पद्धतीने चमचा जो आहे तो हलवत राहायचा आहे. सुरुवातीला खूप जास्त फेस होईल, त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे कढई घेताना मोठीच घ्यायची आहे, जेणेकरून खाली हा जो फेस आहे तो पडू नये. तर स्लो गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः मला 25 मिनिट लागले असतील हे पूर्णपणे शिजण्यासाठी, कारण की यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि हे सगळं जाण्यासाठी थोडासा वेळ नक्की लागतो. तर 20-25 मिनिट तरी कमीत कमी लागतील याचा एक अंदाज बघून तेव्हाच हे तेल जे आहे ते बनवायला सुरुवात करायची आहे. तेवढा वेळ जर तुमच्याकडे असेल तरच बनवायला सुरुवात करा. आणि व्यवस्थित जसं हे तेल जे आहे ते शिजत जाईल ना तसं हा जो फेस आहे येणारा वरती तो कमी होत जातो. सुरुवातीला खूप जास्त फेस येईल, त्यानंतर थोडासा कमी होईल आणि परत लास्टला पूर्णपणे कमी होईल. तर या पद्धतीनं कंटिन्यू आपल्याला या पद्धतीनं चमचा जो आहे तो हलवत राहायचा आहे, जेणेकरून आपलं जे तेल आहे ते व्यवस्थित बनेल. बघा एवढ्या सगळ्या वस्तू मिळवणं, जमवाजमव करणं तितकंच कठीण असतं आणि या वस्तू जेव्हा आपल्याला जवळ मिळतात किंवा जमवाजमव आपण करतो, त्यानंतर जर तेल बनवताना घाई केली तर मग काहीच फायदा होणार नाही आहे. त्यामुळे इथं आपल्याला काय करायचं आहे, तेल तयार करताना प्रॉपर टाईम द्यायचा आहे याला.
तर अशा पद्धतीनं तेल जे आहे ते बनलेलं आहे. आता इथं बघा याचा कलरकडे लक्ष द्यायचं आहे. हा जो कलर आहे ना पिवळा आहे ना पूर्णपणे हिरवा आहे. तर या रंगापर्यंत येईपर्यंत आपल्याला हे जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. रात्रभर कढईमध्ये तेल ठेवायचं आहे आणि त्यानंतर सकाळी उठून आपल्याला काय करायचं आहे, हे तेल जे आहे ते एका मखमल कपड्याने, कॉटनच्या कपड्याने गाळून घ्यायचं आहे किंवा या पद्धतीनं वस्त्रगाळ करायचा आहे. शक्यतो वस्त्रगाळ करा, जेणेकरून तेलामध्ये कुठल्याही प्रकारचे कण जे आहे ते येणार नाहीत. तर तेलाचा जो रंग आहे तुमच्या लक्षात आला असेल, त्या रंगापर्यंत आपल्याला हे जे आहे ते मिश्रण जे आहे ते शिजवायचं असतं. तर बघा हा कलर कसा दिसतोय तुम्हाला मी नंतर दाखवेन, काचेच्या जारमध्ये घालून किंवा काचेच्या बरणीमध्ये घालून तुम्हाला दाखवेल, जेणेकरून तुम्हाला या तेलाचा जो रंग असतो तो परफेक्ट कळेल. थोडा जरी हिरवट राहिला ना तरीसुद्धा तेल जे आहे ते व्यवस्थित शिजलं नाही म्हणून समजायचं, किंवा मधल्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजले नाहीत असं समजायचं. आणि खूपच जास्त ब्राऊन जर रंग आला असेल, ब्राऊन कलर जर आला असेल तेलाला तर समजायचं की काही यामध्ये जळालेलं आहे. त्यामुळं तेलाचा रंग जो आहे त्याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा या पद्धतीनं तेल जे आहे ते गाळून घेतलेलं आहे, वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे. आणि आता याला एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा बरडीमध्ये घालायचं आहे. आणि हे जे तेल आहे ते आरामशीर 6 महिन्यापर्यंत तुम्हाला चालतं. तुम्ही एकदाच जरी बनवून ठेवला तरी चालतं. 6 महिने तुम्हाला या तेलाचा वास वगैरे अजिबात येणार नाही. तर हा जो रंग आहे तो हवा आहे आपल्याला, आणि या रंगापर्यंत आपल्याला हे जे तेल आहे ते शिजवायचं असतं. तर हे तेल तयार आहे. आठवड्यातून तुम्ही याला 1 वेळा लावा, 2 वेळा लावा, तुमच्या सोयीनुसार. पण हे तेल रुटीनमध्ये नक्की ॲड करायचं आहे. तेल लावल्यानंतर फक्त लावून सोडायचं नाही आहे. तर आदल्या दिवशी काय करायचं असतं, आपल्याला तेल लावायचं आणि हलक्या बोटाने साधारणतः 10 ते 15 मिनिटाचा केसांना मसाज द्यायचा असतो. आणि त्यामुळं होतं काय की आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते फास्ट होतं, केसांच्या मुळांना रक्तपुरवठा होतो आणि आपले जे केसांची मुळं आहेत ती मजबूत होतात. म्हणजेच की हेअरफॉल होणार नाही, केस गळणार नाहीत. केसांची जर मुळं मजबूत असतील तर केस गळणार नाही. तर अशा पद्धतीने हे तेल तयार आहे. याला रुटीनमध्ये नक्की ॲड करा. तर आता बघा दुसरी जी वस्तू आहे ती आहे टॉनिक म्हणू शकतो आपण याला. तर हेअर टॉनिक बनवणार आहोत. हे सुद्धा आपल्याला आठवड्यातून 1दा 2दा 3दा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ॲड करायचं आहे. जेवढ्या जास्त वेळा तुम्ही ॲड कराल तेवढं तुम्हाला याचे फायदे जे आहेत ते मिळणारे आहेत. त्यासाठी बघा एक मोठी कढई घेतलेली आहे. इथं काही लोखंडाची कढईची आवश्यकता नाही आहे. जर असेल तर घ्या, नसेल तर नाही घेतलं तरी सुद्धा चालतं. तर लोखंडाची कढईऐवजी मी तर मोठी स्टीलची कढई घेतलेली आहे. साधारणतः 1 लिटर पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला रोजमेरी लीव्ह जे असतात ते घालायचे आहेत. आता या कुठं मिळतात, तर ऑनलाईन मिळतात. मी टॅग केलेला आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता. लिंक दिलेली आहे, तुम्ही घेऊ शकता. टायटल जिथं दिसतंय, व्हिडिओच्या खाली टायटल दिसतंय आणि त्याच्या खाली जे आहे तिथं प्रोडक्ट्स म्हणून जे दिसतंय तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या लिंकपर्यंत पोहोचू शकता. ऑफरमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू ज्या आहेत ते मिळून जातील. आणि रेडीमेडसुद्धा रोजमेरी वॉटर जे आहे ते मिळतं तुम्हाला. तर ते सुद्धा तुम्हाला एवढं करणं शक्य नसेल तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. ते सुद्धा मी काय केलेलं आहे, टॅग केलेलं आहे. तर बघा 1 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 6 चमचे रोजमेरी लीव्ज घातलेला आहे आणि स्लो गॅसवरती हे जे पाणी आहे ते अर्ध होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. स्लो गॅसवरती. सुरुवातीला तुम्ही जरी फास्ट गॅस ठेवला तरी चालेल, पण जेव्हा उकळी फुटते त्यानंतर तुम्हाला हा जो गॅस आहे तो स्लो करायचा आहे. तर बघा उकळी फुटलेली आहे आणि आता गॅस जरी स्लो केला तरी चालेल, ज्यामुळं रोजमेरीचा जो अर्क आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये उतरेल. जर तुमच्या आजूबाजूला कुठे रोजमेरी, फ्रेश रोजमेरी जर मिळत असेल तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. फ्रेश रोजमेरीचे रिझल्ट आणखीन जास्त फास्ट असतात. त्यामुळं जर मिळत असेल नर्सरीमध्ये वगैरे तर तिथून नक्की तुम्ही खरेदी करा. तर बघा या पद्धतीनं आता हे जे पाणी आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे, व्यवस्थित शिजत चाललेलं आहे. पाण्याचा रंगसुद्धा तुम्ही चेक करू शकता. हा पाण्याचा रंग जो आहे तो येतो. तर बघा रोजमेरी वॉटर जे आहे ते आपलं रेडी झालं. थंड करायला ठेवलं आणि त्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे आणि स्प्रे बॉटलमध्ये घाला किंवा दुसऱ्या कुठल्या तरी बॉटलमध्ये घालून तुम्ही केसांच्या मुळांना याला आठवड्यातून 1दा 2दा 3 वेळा केसांच्या मुळांना लावून हलका मसाज करायचा असतो. हे रोजमेरी वॉटर जे आहे ते खूप जास्त तुमच्या केसांना टॉनिकचं काम करणार आहे. केस जे आहे ते खूप जास्त फास्ट केसांची वाढ होण्यासाठी हे मदत करणार आहे. तर माझ्याकडे अशी बॉटल आहे आणि या बॉटलमध्ये भरून मी काय करणार आहे, केसांच्या मुळांना हे लावणार आहे. म्हणजे लावणं सोपं होईल. हाताने घेऊन लावायचं म्हटलं की हे थोडंसं अवघड होतं. त्यामुळे अशा बॉटलमध्ये भरून तुम्ही डायरेक्ट केसांवरती
अप्लाय करू शकता. शक्यतो केसांच्या मुळांना लावायचा आहे. तर हे रोजमेरी वॉटर जे आहे ते रेडी आहे. याला सुद्धा तुम्हाला रुटीनमध्ये घ्यायचं आहे. आठवड्यातून 2 वेळा घ्या, 3 वेळा घ्या. जरी तुम्ही दररोज जरी याला लावलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. कारण की होतं काय की आपल्याला याचा कुठल्याही प्रकारचा वास नाही किंवा चिकटपणा जाणवत नाही. तुम्ही नॉर्मल पाणी ज्या पद्धतीने लावता त्या पद्धतीने तुम्ही याला लावू शकता आणि रोज लावलं तर जास्त रिझल्ट जो आहे तो फास्ट येतो आणि केसांमध्ये चमकसुद्धा या रोजमेरी वॉटरमुळे येते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लावायचं आहे. लक्ष द्या या पद्धतीनं आणि मसाज द्यायचा आहे. जर कोणाची मदत घेता आली तर खूप चांगली गोष्ट आहे. कोणाच्या तर मदतीने लावला तर आणखीन थोडंसं तुम्हाला मसाज व्यवस्थित प्रॉपर मिळेल आणि रिझल्ट जो आहे तो लवकर मिळेल. तर अशा पद्धतीने हे लावून घेऊ आणि याला परत सांगते की जेवढा जास्त वेळ तुम्ही द्याल, जेवढा जास्त वेळ लावाल तेवढा रिझल्ट जो आहे तो लवकर मिळणार आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे. मी याला रोजच लावण्याचा प्रयत्न करते, डेली लावत असते. कारण की लावूनसुद्धा हे लावल्यासारखं वाटत नाही. 5 ते 10 मिनिट दिले की हे कोरडं होतं आणि केस जे आहेत ते आणखीन सॉफ्ट होतात. त्यामुळे मी याला डेली फॉलो करते आणि त्यामुळे माझ्या केसांची मुळं जी आहेत ती मजबूत झालेली आहेत. ते अगोदर आपण पाहू. तर ते लावल्यानंतर बघा आता हेअर वॉश जो आहे तो कशाने करायचा आहे आणि हे जे मी आता क्वांटिटी तुम्हाला देते ती क्वांटिटी एका वेळेस तुम्हाला शॅम्पू करण्यासाठी पुरेशी आहे. होममेड हे जे मी आता शॅम्पूच्या बोलतो रेमेडी आहे रिठा 4 शिकायचे तुकडे आणि आवळा साधारण शॅम्पू तुम्हाला बनवणं शक्य नसेल त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता हे सुद्धा जवळ तुम्हाला सांगणार आहे. 15 ते 20 ग्रॅम म्हणजे 2 आवळे होते एवढा आवळा आपण घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे फ्रेश आवळा असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण आपल्याकडे वाळलेला आहे आणि शक्यतो हा वाळलेला आवळ्यापासून आपण बनवतो हा शॅम्पू. आणि त्यानंतर मी घेतलेला मेथीदाणा अशा प्रकारचा असतो. हो बरोबर, आपण जे लोणच्यामध्ये चारही वस्तू आपल्याला काय करायचं चटणीमध्ये मेथीदाणा वापरतो तोच मेथीदाणा आपल्याला घ्यायचा साधारणतः 1 चमचा म्हणजे 1 पोहेल्याचा चमचा. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू आपल्याला लागणार आहे कढई. लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये या सर्व वस्तू आपण टाकलेल्या आहेत. तर वरून थोडंसं पाणी घालायचं. नॉर्मल पाणी घाला किंवा थोडंसं कोमट पाणी घाला कसंही चालेल. तरी तुम्ही नॉर्मल पाणी घातलेलं आहे 1 कप म्हणजे चहा प्यायचा जो कप असतो त्या कपाने 1 कप मी नॉर्मल पाणी घातलेलं आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट मी विसरलेली होते. आपल्याला काय करायचं आहे, रिठा जी घेतलेली आहे त्यातले बी काढून घ्यायचं. बी खूप कठीण असतं त्यामुळे हे काढणं खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय याची जी स्किन असते ती भिजणार नाही. आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा आपण बी काढून याला फोडून आतमध्ये पाण्यात घालतो, बी वेगळं करून घ्यायचं याला घालायचं नाहीये. बी वेगळं ठेवा आणि फक्त त्याची स्किन जी असते ती यामध्ये घाला आणि रात्रभर याला भिजवा. तर हे बी आपण वेगळे ठेवून टाकायचे. तर रात्रभर भिजल्यानंतर हे सगळं काही रात्रभर भिजल्यानंतर बघा हे असं होतं. याचा कलर तुम्हाला लगेच चेंज व्हायला दिसणार आहे. आणि हेच जे गुण आहेत जे की आपल्या केसांना काळं बनवण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. म्हणजे पांढरे केस जे आहेत ते कालांतराने नियमित वापराने पांढरे केस काळे होतात. तर बघा हे सगळं काही मिश्रण जे आहे ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले. मिक्सरचं छोटं भांड्यामध्ये शक्यतो वापरा. आता माझ्याकडे हे जे भांडं आहे थोडंसं खराब झालेलं आहे म्हणून फक्त इथं दाखवण्यासाठी याला वाटून आणि त्यानंतर मी मोठ्या भांड्यामधून याला फिरून काढते. पण शक्यतो तुमच्याकडे मिक्सरचं जे छोटं भांडं असतं त्यामध्ये पटकन बारीक होतं, त्यामध्ये घालून हे बारीक करायचे. तर एकदम पेस्ट टाईप होईल. तर जर आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी ऍड करू शकतो. त्यानंतर हे आपल्याला चाळणीने गाळून लावायचं नाही शक्य. तर बघा याचा कलर जो आहे तो डार्क ब्लॅक कलर असणार आहे किंवा अशा मोठ्या गाळणीने फेस दिसतो तुम्हाला. कारण की रिठा आपण रिठामुळे फेस होतो आणि बऱ्याच जणांची कंप्लीट अशी असते ती या शॅम्पूचा म्हणजे होममेडचे शॅम्पू असतात त्यांचा फेस होत नाही. तर तुम्ही इथं बघू शकता याचा फेस होतो. आणि जर तुम्हाला आणखीन फेस हवा असेल तर काय करायचं हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे. तर या पद्धतीने हे गाळून घेणं खूप जास्त महत्त्वाचं यासाठी म्हणते मी. कारण की जर तुम्ही असंच वापरलं तर केसांमध्ये हे जे रिठा वगैरे आहे ते अडकतात. मग तुम्हाला केस धुवायला वेळ जास्त लागतो. त्यामुळे हे गाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर मोठी गाळणी असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. मोठ्या गाळणीमधून तुम्ही सहज गाळू शकता. तर या पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीने हळूहळू तुम्ही गाळून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की पाण्याची थोडी आवश्यकता आहे तर तुम्ही थोडंसं पाणी चमच्याने ऍड करू शकता आणि सगळं जे सत्व आहे यामध्ये ते तुम्ही व्यवस्थित एका भांड्यामध्ये काढून घ्या. म्हणजे शॅम्पू जो आहे खाली पडतोय तो व्यवस्थित एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आता बघा क्वांटिटी तुम्हाला वाटत असेल की एवढा शॅम्पू आपण एका टायमाला रेडीमेड जरी घालतोय आणि म्हणजे वापरतो हे योग्य आहे का? काहीही दुष्परिणाम होणार नाही, साईड इफेक्ट त्याचा काही असणार नाही. कारण की आयुर्वेदिक आहे आणि या शॅम्पूच्या नियमित वापराने परत सांगते या शॅम्पूच्या नियमित वापराने कालांतराने आपले जे केस आहेत ते पांढऱ्याचे काळे व्हायला लागतात. आणि काळे करण्यासाठी हा शॅम्पू जर तुम्हाला पांढऱ्या केसांसाठी हा शॅम्पू नियमित वापरता. इथं जादू नाही बघा. एकदा दोनदा वापरलं 4 वेळा वापरला आणि केस जे आहेत ते पांढऱ्याचे काळे झाले. तर नियमित साधारणतः आपल्याला आठवड्यातून 2 वेळा शॅम्पू तुम्ही करत असाल कमीत कमी 4 महिने वापरून बघा. तुमचे जे केस आहेत किंवा पांढऱ्या केसांची संख्या आहे ती हळूहळू कमी होताना दिसणार आहे. आणि याचा रिझल्ट जो आहे तो 100% तुम्हाला येतो. तुम्ही बघू शकता खाली फेस किती होतोय तेवढंच त्यामध्ये. आणि हे एवढं सगळं एका पाण्याला वापरायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही वापरता शॅम्पू सगळं वापरायचं नॉर्मल. तर जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा हलक्या हाताने मसाज सुद्धा द्यायचा बाथरूम मध्ये. अशा पद्धतीने हे फक्त मी आणि त्यानंतर मग व्यवस्थित कोमट पाण्याने तुम्ही हे धुवून काढू शकता किंवा थंड वापरत असाल पाणी तर थंड पाण्याने तसं करू नका. तुम्हाला जर बघा हे एका वेळेला आपल्याला एवढं मिळणार आहे आणि हे वर्षभरासाठी बनवायचं असेल तर तुम्ही अजिबात तसं करू नका. तर शॅम्पू आपला रेडी आहे. त्या शॅम्पूला
रुटीनमध्ये फॉलो करा. जर समजा तुम्हाला तो शॅम्पू बनवणं शक्य नसेल, तुम्हाला तुमच्या आवडीचाच शॅम्पू वापरायचा असेल तर तुम्ही कोणताही शॅम्पू घ्या. इथं मी उदाहरणासाठी क्लिनिक प्लस घेतलेला आहे, पण शक्यतो क्लिनिक प्लस शॅम्पूचा वापर ताईंनो अजिबात करू नका. कारण की या शॅम्पूच्या नियमित वापरानंतर बऱ्याचदा असं जाणवलेलं आहे की केस जे आहेत ते पांढरे होतात. कारण की हा जो शॅम्पू आहे खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि त्याच्या वापरानंतर बऱ्याच जणांचे केस जे आहेत ते पांढरे झालेले आहेत. त्यामुळे हा शॅम्पू वापरू नका. हा शॅम्पू जो आहे तो तुम्ही साड्या वगैरे धुण्यासाठी वापरू शकता. साड्या वगैरे मस्त स्वच्छ निघतात. तर बघा, इथं मी एक ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये 2 शॅम्पूचे पाऊच घातलेले आहेत. मी फक्त इथं तुम्हाला उदाहरणासाठी दाखवत आहे. आणि नेहमी अशा पद्धतीचा वापर शक्यतो टाळा. अशा शॅम्पूंचा वापर जो आहे तो शक्यतो टाळा. होममेड शॅम्पूचा वापर करा. पण बऱ्याचदा होतं की आपल्याला घाई गडबडीमध्ये वेळ नसतो, तशा वेळेस तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. बघा, शॅम्पूच्या 2 पाऊच घातलेले आहे, शॅम्पू काढून घेतलेला आहे. त्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 चमचा आपल्याला आवळा पावडर यामध्ये घालायची आहे आणि गरम पाणी ॲड करायचं आहे. तर आवळा पावडर घालून गरम पाणी ॲड केलेलं आहे. आणि हे जे पाणी आता तयार झालेलं आहे हे तुम्ही केस धुण्यासाठी शॅम्पू म्हणून वापरू शकता. यामध्ये आवळा पावडर घातले असल्यामुळं तुम्हाला याचे खूप जास्त फायदे मिळणार आहेत. हवं तर तुम्ही यामध्ये हवं तरी तुम्ही यामध्ये शिकेकाई पावडरसुद्धा घालू शकता. तर आवळा पावडर आहे, मी आवळा पावडर घातलेली आहे आणि याने तुम्ही केस एकदम क्लीन करू शकता. आणि रिझल्ट आवळा पावडर असल्यामुळे रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचे जे केस आहेत ते दुप्पट वाढलेले तुम्हाला दिसणार आहेत, दाट झालेले दिसणार आहेत. ज्या भागामध्ये केस खूप कमी विरळ झाले होते तिथे सुद्धा रिग्रोथ झालेली तुम्हाला दिसणार आहे. तर लक्षात आलं असेल सर्व काही, सगळ्या स्टेप तुमच्या लक्षात आल्या असतील. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा. चॅनलला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून मला थोडंसं प्रोत्साहन मिळेल. तर बरेच कमेंट्स येत आहेत तुमचे की ताई या तेलापासून हा फायदा मिळाला, त्या रेमेडीपासून हा फायदा मिळाला. खूप छान वाटतंय. आणि आपलं चॅनल जे आहे ते खूप फास्ट, म्हणजे आता अलीकडे तर खूप फास्ट म्हणजे ग्रो होत आहे चॅनल. आपले केस तरी ग्रो होतच आहेत, पण चॅनलसुद्धा खूप छान ग्रो होत आहे. असा सपोर्ट असू द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते घेऊन येत असते. तर चला, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण बाय.